हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज ना मी चकलीची भाजणी दाखवणार आहे। तुम्ही म्हणाल आषाढातला आज शेवटचा दिवस आहे, तुम्ही चकली का करता? तर मला एकाला पाठवायची आहे, पण म्हटलं यांच्याशी शेअर करूया। चकली मी करणारच आहे, तर आपण भाजणी दाखवूया आणि मी नंतर पुढच्या व्हिडिओला करताना पण दाखवणार आहे। तर मी 1 किलो तांदूळ घेतले। 1 किलो तांदूळ तुम्ही म्हणाल किती वाट्या बसले? तर ह्या माझ्या 3 वाट्या बसल्या। हे बघा, ह्या 3 वाट्या तांदूळ बसले। कोणाकडे सगळ्यांकडेच वजन असतं असं नाही, म्हणून हे 3 वाट्या तांदूळ बसले। आणि मी 200 ग्राम डाळ घेतली। 200 ग्राम जराशी जास्त असेल, तर ही एवढी बसली, मी दाखवायला ठेवली। 3 वाट्या तांदूळ आणि एवढी डाळ बसली। मी मुगाची डाळ घेतली, 150 ग्राम आहे, म्हणजे ही वाटी अर्धीच झाली, अशी झाली। मी ही वाटी ठेवलेलीच आहे। तुमच्याकडे कोणती वाटी असेल त्या वाटीप्रमाणे तुम्ही माप घ्या। आता मी याचं मी वजन केलेलंच नाही, उडदाच्या डाळीचं मी सरळ छोटी वाटी अर्धी घेतलेली आहे। पोहे मी असतील 50 ग्राम वगैरे अशी, मी वजन केलंच नाही, म्हटलं बाकी सगळं नको, मला फक्त तांदळाचं वजन पाहिजे होतं। आणि मी ही वाटी पोहे घेतलेत, 2 स्पून, हे स्पून मी साबुदाणे घेतलेत। हे बघा, हे 2 स्पून आपले साबुदाणे घेतलेत। हे 2 स्पून जिरं घेतले आणि हे 4 स्पून, हे असे भरून 4 स्पून मी धणे घेतले। धणे आपल्याला जास्त घेतले का जिऱ्यापेक्षा याचा सुगंध खूप छान येतो। धणे चांगले भाजले ना तर त्याचा सुगंध खूप छान येतो, म्हणून धणे जरा जास्तच घेतले। तर मी तुम्हाला आता भाजून दाखवते। तर आपण आता गॅस चालू करूया। इथे हवा लागते माझी खूप, पावसामुळे हवा लागते। मी ते कढई ठेवलेली आहे। आता आपल्याला हे सगळं खरं म्हणजे धुवून घ्यायचे असतात तांदूळ, पण मी पुसून घेतले। आता आपल्याला पावसाळ्यामध्ये धुवून घेतले तर अजिबात सुकणार नाही आणि ओलसट राहिल्याने आपण भाजत आपली चकली नरम पडू शकते, म्हणून मी फक्त कपड्याने असे पुसून घेतले। हे माझे कोलम आहेत, पण मी नेहमी चकली करते ती रेशनिंगच्या तांदळाची करते, पण ते माझे आहेत, पण मी ते धुतल्याशिवाय घेऊ शकत नाही। रेशनिंगचे तांदूळ कसे आपले जुनाट असतात आणि त्याच्यावर असा मळ असतो, म्हणून आपण ते पुसून पण जाणार नाही, म्हणून मी चांगलेच तांदूळ घेतलेत। आपल्याला न धुवायचे आहेत म्हणून, नाही तर आपण रेशनिंगच्या तांदळाचे केले, जुन्या तांदळाचे केले की चकली खूप छान होते। म्हणून आपल्याला आता हे सगळं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर तुम्हाला मी दाखवते। हे आपल्याला सगळ्या वस्तू अशा चांगल्या कपड्याने पुसून घ्यायचे का, ह्याला कायम पावडर लावलेली असते म्हणून। आता आपल्याला हे तांदूळ थोडे थोडे घालून बघू आता भाजतायत का पूर्ण। हे माझे 1 किलो तांदूळ आहेत, ते दोन भागामध्ये मी भाजून घेणार आहे। चांगले असे त्यांना कलर बदलायचा नाही, त्यांना असे चांगले फुलले पाहिजे। पहिली याला 5 ते 6 मिनिटं लागतील। चकली भाजणीच्या चकलीला भाजणी चांगली असेल तरच चकली आपली खमंग होते। मी गॅस इकडे घेते थोडासा, असं मी भाजून घेते चांगला। आपल्या सगळ्या गोष्टी या भाजून घ्यायचे। आता पहिले मी तांदूळ भाजून घेते। हे बघा, हे आपले तांदूळ आता बारीक गॅस भाजून झालेले आहेत। आता हे काढते आणि दुसऱ्या बॅचमध्ये परत दुसरे तांदूळ टाकते, ते काढून घेते। एकदम आपल्याला घालायचे नाही आहेत, परत हे बाजारायचं तसेच दूध असते। आपल्याला हे परत हे करायचे, असे भाजायचे। तांदूळ चांगले असे खरपूस भाजलात तरच चकली आपली खरपूस आणि व्यवस्थित होणार। सगळे धान्य आपल्याला व्यवस्थित भाजायचे आहेत, म्हणून आपल्याला पावसाळ्यात धुवायचे नाहीये, ते नरम होतील ना, म्हणून सुकणार नाहीत। पावसाळ्यात फक्त
पुसून घ्यायचे. आणि असेच मी पण भाजून घेते. मस्त हे बघा, हे तुम्हाला हे भाजलेत पण बघा याचा कलर जास्त बदललेला नाही, म्हणून आपल्याला व्यवस्थित असे जरा लहान मोठा गॅस करून आपल्याला भाजून घ्यायचे. मी हे पण असेच खरपूस भाजून घेते. एकदा होणार नाही, एकदाच घातले तर आपल्याला बरोबर होणार नाहीत. हे बघा, हे आपले आता तांदूळ हे पण भाजून झालेले आहेत. तांदळाचा प्रकार आपल्याला भाजून झालेला आहे. माझा चेहरा दिसत नाही, माझा मोबाईल ॲडजस्ट नाही मला होत आहे, माझा चेहरा दिसत नाही. आता मी चण्याची डाळ घालते. ती पण आपल्याला थोडासा कलर बदलायचा आहे बारीक गॅसवर. असा अति कलर किंवा अति काळी लाल होईपर्यंत आपल्याला हे ठेवायची नाही. पण चणे डाळ भाजायलाच पाहिजे, जाड असते म्हणून आपल्याला व्यवस्थित भाजली पाहिजे. भाजणीत आपल्याला भरपूर वेळ जातो, कारण काय भाजणीच चांगली पाहिजे तरच आपली चकली चांगली होणार. आपल्याला चण्याची डाळ पण आपली भाजून झालेली आहे. आणि मुगाची डाळ असते. पण असे खरपूस भाजून घ्यायचे. त्याच्यातच मी उडदाची डाळ टाकते. थोडीशी त्याच्यात टाकायची, कारण का त्या डाळी सेम साईजच्या आहेत, म्हणून मी त्याच्यात हे दोन्ही डाळी आपल्याला एकत्र भाजून घ्यायचे. आता आपण बोलतो मुगाची डाळ जास्त आणि ही उडदाची डाळ कमी, पण उडदाच्या डाळीला ना चिकटपणा फार आहे, म्हणून आपण कमीच घ्यायची. पीठ फार चिकट होतो, म्हणून उडदाची डाळ आपण कमी वापरतो. तर आपल्याला आता ही अशीच खरपूस दोन्ही डाळी भाजून घ्यायचे. आपल्या डाळी भाजायला खूप वेळ लागतो. ही भाजणी चांगली नसेल ना तर आपली चकली चांगली आणि खमंग अशी होणार नाही. भाजता सुगंध आला पाहिजे, तर आपल्याला चांगलं हे होईल. आणि पावसाळ्यात तर डाळी थोडं जरा जरा भाजल्याच पाहिजे, त्यांना कसा असा दमटपणा वाटतो, म्हणून पुसल्या मी तरी पण आपल्याला चांगल्या खमंगच भाजल्या पाहिजे, तर त्याचा सुगंध येणार. त्याचं मॉइश्चर आहे ते सगळं हे गेलं पाहिजे. ते बघा, आपल्या उडदाची आणि मुगाची डाळ पण आपल्याला अशी खरपूस अशी भाजून घेतलेली आहे. ती पण काढून घेते मी त्याच्यामध्ये. आता आपल्याला पोहे भाजायचे. पोहे कसे भाजायचे, अति पण भाजायचे नाहीत. आपल्याला जरा कुरकुरीत झाले की त्याला लगेच काढायचे. असं त्याला कुरकुरीतपणा आला की लगेच आपल्याला काढायचे. तोंड दिसत नाही, मला कमेंट येते की तुमचं तोंड दिसत नाही, पण कधी मोबाईल माझा असा वाकडा होतो. पोह्याला आपल्याला असं खरपूस असं भाजून घ्यायचंय. जास्त वेळ नाही, हे लगेच गरम कढईमध्ये लगेच होऊन जातात. ह्याच्यात ना असा असं लगेच हे होऊन जातो. आपल्याला हे काढून घ्यायचे, असे लगेच ते फुलतात. गरम करून घ्यायचे फक्त. आपल्याला साबुदाणा घालायचे.
साबुदाण्याचा पण असा कलर थोडा बदलेल, तर सफेद होईल. चकलीची भाजणी करताना एकदम शांतपणे केली पाहिजे आणि बारीक गॅसवर खमंग केली पाहिजे, मग ती चकली नरम होणार नाही. भाजणी करताना आणि तळताना हे दोन प्रकार आपण सांभाळले पाहिजे, तरच आपली चकली कुरकुरीत होणार. चकली भाजणीवर आहे आणि तळण्यावर आहे. साबुदाण्याचं पण आपल्याला हे झालेले आहेत. आता मध्ये ना हवा लागते म्हणून जरा पटकन होत नाही. साबुदाणा पण मी काढून घेते. आता मी धणे घालते. धणे जरा झाले की आपण त्याच्यातच जिरं टाकायचे. गरम झाले की आपण त्याच्यातच जिरं टाकायचं. खूप छान सुगंध येतो. जिरं आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. कढई गरमच होती त्याच्यामुळे ते काय झालं, कढई गरमच होती त्याच्यामुळे आपले सगळे भाजून झालेले आहे. आता मी हे पण काढून घेते. ती बघा माझी चकलीची भाजणी ही झालेली आहे. आता जवळजवळ आता आपल्याला जवळजवळ 1 किलो तांदळाची 1.5 किलो भाजणी होईल असं. आता मी चक्कीवरून दळून आणणार आहे. मी एवढे मिक्सरला काही लावणार नाही, कारण आपण एवढे मिक्सरला लावेपर्यंत आपला पीठ पण खरखरीत येतो आणि सगळं काय होतं. तर आपल्याला असं वाटतं चक्कीवाला कशावर पण घालेल, पण त्याला सांगायचं की चण्याची डाळ किंवा तांदूळ असतील तरच आपलं आमचं भाजणीचं पीठ घाला. चक्कीवाले आपले नेहमीचे ओळखीचेच झाले, ते व्यवस्थित घालतात. आणि त्याच वेळेला सांगायचं की मला हे याच्यामध्ये घाला, मग ते बरोबर घालणार. आपण एवढं काही थोडंसं अर्धा किलो वगैरे असेल तर आपण मिक्सरला लावू शकतो, हे नाही लावू शकत कारण काही जवळजवळ 1.5 किलो होते, 1.5 पाऊण 2 किलो सगळे होतात. आता हे मिक्स करून थंड करून घेईन आणि उद्या चकली करताना तुम्हाला दाखवेन. चला बाय बाय.